नाशिकसह राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काहीसा दिलासादायक निर्णय समोर आलाय। केंद्र सरकारनं बफर स्टॉक अंतर्गत कांदा खरेदी दर वाढवण्याचा निर्णय घेतलाय। सरकारनं कांदा खरेदीचा दर 15 रुपये 80 पैशांवरून आता 16 रुपये 50 पैसे प्रति किलो केलाय। हा नवीन खरेदी दर आजपासून लागू होतोय। बाजारातील चढ उतार नियंत्रित ठेवण्यासाठी किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत दरवर्षी कांद्याचा राखीव साठा तयार केला जातो। दरम्यान उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्यानं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कांद्याला किमान 30 रुपये प्रति किलो खरेदी दर देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटना, शेतकरी व कांदा तज्ञांनी कायम ठेवली आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा यासाठी केंद्राच्या अन्न ग्राहक व व्यवहार मंत्रालयातर्फे प्रल्हाद जोशी यांनी काल सोशल माध्यमांवर 16 रुपये 50 पैसे हा कांद्याचा दर जाहीर केलेला आहे। आपण आता आहोत नाशिकच्या नांदगाव येथील नाफेडच्या खरेदी केंद्रावर। या ठिकाणी जे आहे ते 13 जून म्हणजे आजपासून जे आहे ते केंद्र सरकारकडून कांद्याला 16 रुपये 50 पैसे हा भाव दिला जाणार आहे। यापूर्वी जो होतं ते 15 रुपये 80 पैसे हा भाव दिला जात होता। मात्र 15 रुपये 80 पैसे या दराने जो कांदा होता तो खरेदी होत नव्हता। नाफेड व NCCF यासारख्या संस्था ज्या आहेत याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली होती। त्यांना जो आहे 15 रुपये 80 पैसे हा भाव परवडणारा नव्हता। आज मात्र 16 रुपये 50 पैसे भाव दिल्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून करण्यात येत आहेत। मात्र साधारण 20 ते 25 रुपये किलोला कांद्याला खर्च असतो, त्यामुळे हा 16 रुपये 50 पैसे भाव दिलेला जो आहे तो देखील शेतकऱ्यांना परवडणारा नाहीये। शेतकऱ्यांनी मागील महिनाभरापासून जे आहे ते नाफेडच्या NCCFच्या कांदा खरेदीकडे पाठ फिरवली होती। आज 16 रुपये 50 पैसे हा दर जरी लागू झालेला असला तरी यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल काय, शेतकरी परत नाफेडच्या खरेदी केंद्राकडे कांदा विक्रीसाठी येतील काय, हे पाहणं जे आहे ते आज महत्त्वाचं ठरणार आहे। संदीप जेजुरकर, ABP माझा, नांदगाव, नाशिक। केंद्र सरकारने या वर्षी जो 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करायचा आहे, 1 लाख टन नाफेड कडून व 1 लाख टन NCCF कडून, या दोन्ही संस्थांचा जो काही कांदा खरेदीचा हा जो भाव आहे हा किमान 3000 रुपये प्रति क्विंटल द्यावा। प्रत्यक्षात शेतकऱ्याचा कांदा खरेदी करावा। या कांदा खरेदीमध्ये कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार, आर्थिक फसवणूक शेतकऱ्यांची होणार नाही याची दक्षता सरकारने घ्यायची आहे। जर हीच कांदा खरेदी पारदर्शक पद्धतीने झाली नाही, भ्रष्टाचार याच्यात झाला, तर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून सरकार विरोधी तीव्र स्वरूपाचे संपूर्ण राज्यात आंदोलन केले जाईल असा इशारा आम्ही संघटनेकडून सरकारला देत आहोत। उत्पादन खर्च हा साधारणतः 25 ते 30 रुपये किलो त्या ठिकाणी होत आहे शेतकऱ्यांचा, आणि म्हणून कमीत कमी 30 रुपये किलो म्हणजे 3000 रुपये प्रति क्विंटलचे दर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अपेक्षित आहे। आणि त्या पद्धतीचे दर जर नाफेड किंवा NCCFने जाहीर केले तरच खऱ्या अर्थानं शेतकरी त्या ठिकाणी नाफेड आणि NCCFला कांदा देऊ शकतो। अन्यथा नाफेड आणि NCCFची खरेदी 16 रुपये 50 पैशांनी सुद्धा त्या ठिकाणी होणं कठीण आहे। आणि म्हणून लवकरात लवकर केंद्र शासनाने त्या ठिकाणी कमीत कमी 2500 ते 3000 रुपये प्रति क्विंटलचे दर जाहीर करावं ही शेतकऱ्यांची मागणी आहे।